नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, वेळ फार महत्त्वाची असते. वेळेत कुठलंही काम केलं तर खूप फायदा होतो, परंतु आपल्या डोळ्यासमोर आपल्या विचारासमोर आपल्या स्वतःच्या समक्ष आपली वेळ वाया जाते मित्रांनो, आणि ते जाऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, काय होतं, कुठल्याही गोष्टीचं तुम्ही वेळेत काम केलं तर त्याचा नक्की फायदा होतो. समजा शाळा कॉलेजमध्ये असताना आपण अभ्यास चांगला केला, वेळेत परीक्षेच्या अगोदर मार्क चांगले मिळतील. मार्क मिळाले तर काय होईल, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल. आपल्याला एक सवय लागते मित्रांनो, गुड हॅबिट आणि बॅड हॅबिट असे असते. म्हणून नेहमी वेळेची किंमत करा, कदर करा. नाहीतर काय होतं, आपणच आपल्याला शिक्षा दिल्यासारखं होतं. हे कुठलीही गोष्ट, ॲक्सिडेंट होतात रोडमध्ये, घराची चोरी होती, कुठल्याही घटना जे घडतात ना मित्रांनो, ते वेळेची किंमत न केल्यामुळं घडतात. वेळेच्या अगोदर तर तुम्ही अलर्ट राहिलात, सावधान राहिलात तर तुम्हाला खूप मोठा फायदा होतो आणि कमी श्रमामध्ये जास्त फायदा होतो. जसं आजसुद्धा बघा, 5 लाख 10 लाख पगार घेणारे लोक आहेत. त्यांनी काय केला, तो बालपणाचा जी वेळ आहे, शिक्षणाचा वेळ, तो अतिशय सिन्सिअरिटीप्रमाणे त्यांनी मेहनत केली आणि त्यांची मेहनत आयुष्यभर साथ देते. आणि काही लोकांना 12-15 हजार रुपये महिन्याला पगार आहे, काही लोकांना व्याजानं पैसे काढावं लागतं, काही जणांकडे भरपूर पैसे आहेत. मी असं का झालं, तुम्ही जरा थोडा विचार करा. कारण काय होतं, वेळ वाया घालवली ना तर पुन्हा वेळ आपल्याला आयुष्यात दुसऱ्यासाठी आपल्याला काम करावं लागतं आणि आपला वेळ विकावं लागतं. आणि वेळ विकून एखाद्याची वेळच आपला राहत नाही आणि आपलं जीवन शेवटपर्यंत काबाड कष्टामध्ये जातं. आणि आपल्याला दुसऱ्याला श्रीमंत बनवण्यासाठी आयुष्यभर आपला वापर स्वतः करून द्यावा लागतो. बरेच लोक म्हणतात ना, वापर करून घेतला. आपल्याला आपण तयार होतो वापर करून घ्या म्हणून. जसं आज 15-20 हजारामध्ये राबवलं जातं ना मित्रांनो, मग हे कमीमध्ये का राबवलं जातं, त्याचं कारण आहे मित्रांनो, आपण ज्यावेळेस ज्या गोष्ट करायला पाहिजे ते केलं नाही, शिक्षण चांगलं घेतलं नाही किंवा पैसे ठेवले नाहीत. आयुष्यामध्ये 2 स्टेज आहेत मित्रांनो, एज्युकेशन चांगलं घेणे आणि एज्युकेशन काही कारणास्तव चांगलं नाही झालं तर पैसे ठेवणे. मला सांगा, रोज बिगारी काम करणारा माणूससुद्धा श्रीमंत होऊ शकतो. मी सांगतो, हे लोकांना हास्यास्पद वाटेल मित्रांनो, सत्य कहाणी आहे. कारण तुम्हाला जर 800-1000 रुपये मिळाले तर त्याच्यात तुम्ही 200-300 रुपये रोज जर ठेवले वयाच्या 60पर्यंत, किती पैसे होतील, तुम्ही श्रीमंत बनणार. आणि तोच पैसा सतत आपल्याला वापरता येतो, रिसायकल, रियूज. कारण बँका काय करतात, तेच करतात, ठेवी घेतात आणि कर्ज देतात. मग आपण काय करतो, पैसे ठेवत नाही, कर्ज घेतो, म्हणजे डायरेक्ट आपण लॉसचं काम करतो मित्रांनो. LIC ऑफ इंडिया आयुष्यभर पैसे देणारी संस्था आहे मित्रांनो. LIC ऑफ इंडियामध्ये पैसे ठेवा, कारण बाहेर कुठेही पैसे ठेवले तर कधीही काढू शकतो. त्याच्यामुळे पैसेच राहत नाहीत आणि पैसे कमवायचं वय पण संपतं. आपल्याला दुहेरी संकट तयार होतं. त्यासाठी लगेच फोन करा आणि LIC ऑफ इंडियाचा प्लॅन घ्या. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे. ओके, थँक्यू.